वैजापूर तालुक्यातील व गंगापूर तालुक्यातील काही गावांचा विद्युत पुरवठा होणार खंडित। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे वैजापूरचे प्रतिनिधी रामकृष्ण भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वैजापूर व गंगापूर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील काही गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा अशा आशयाचं पत्र नांदूर मधमेश्वर कालव्याचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक 16/2/2024 रोजी दिले आहे। विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणाऱ्या गावांची नावे डवळा, खंबाळा, फकीराबादवाडी, सीतापूरवाडी, पुरणगाव, महालगाव, हनुमंतगाव, शिरसगाव, जातेगाव, वक्ती पांडवी, नागमठाण, चिंचवडगाव, जांभरगाव, लाडगाव, चोर वाघलगाव, सटाणा, मस्की व गंगापूर तालुक्यातील वरखेड, सिंगी, पिंपरी, जखमाता, मांजरी, नेवरगाव, वाहेगा व अकोलेगाव, वाडगाव, काटे पिंपळगाव, खडक वाघलगाव या गावांचा दिनांक 16/2/2024 ते दिनांक 25/2/2024 या कालावधीत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणाऱ्या गावांचा समावेश आहे।